नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये स्ट्रिंगचा प्रोग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। रिव्हर्स स्ट्रिंग कशी करायची, 3 वेज आहेत। 3 वेज थ्रू कशा रिव्हर्स स्ट्रिंग करतो या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे। फक्त 5 ते 10 मिनिटं मला द्या, मी तुम्हाला ही कन्सेप्ट कायमची क्लिअर करून देतो। बघा, एक स्ट्रिंग व्हेरिएबल घ्या। स्ट्रिंग str इज इक्वल टू हॅलो। हा व्हेरिएबल घेतला, कुठला str, त्यात काय व्हॅल्यू स्टोअर केली, हॅलो। हे हॅलो व्हॅल्यू आहे ना, HELLO, हे आपल्याला रिव्हर्स करायचे। रिव्हर्स केल्यानंतर एक्सपेक्टेड आउटपुट काय असलं पाहिजे, OLLEH, हे एक्सपेक्टेड आउटपुट असलं पाहिजे, बरोबर। 1 बाय 1 मी काय करतोय, O घेतलं, नंतर त्याला अटॅच L केलं, नंतर L अटॅच केलं, नंतर E अटॅच केलं, नंतर H अटॅच केलं। हे 1 बाय 1 अपेंड करत गेलेलो आहे आपण। तर हे ऑपरेशन कशा थ्रू करतोय आपण, प्लस ऑपरेटर थ्रू। प्लस ऑपरेटर थ्रू काय करतोय, ह्या 1 बाय 1 कॅरेक्टर व्हॅल्यू आहे ना, ऍड करत चाललोय। आता ह्या कॅरेक्टर व्हॅल्यू कशासाठी ट्राय करायचा, कॅरेट फंक्शन थ्रू। कॅरेट हे फंक्शन काय करतंय, जे काय इंडेक्स नंबर दिलेला आहे त्या इंडेक्स नंबर, जे काय स्ट्रिंग असेल, फॉर एक्झाम्पल str.charAt2, हे जर केलं तर स्ट्रिंग काय आहे, त्यातला सेकंड इंडेक्स व्हॅल्यू म्हणजे 0 पासून इंडेक्स व्हॅल्यू चालू होत असते, 0 1 2 L। हा L आहे ना, L कॅरेक्टर व्हॅल्यू ते रिटर्न करून देणार आहे। आले लक्षात। आता आपल्याला कॅरेक्टर कसं रिट्राय करायचा आणि प्लस ऑपरेटर थ्रू ते आलेली व्हॅल्यू आहे ना ती कॉन्कॅट करत जायचे। हे दोन्ही कन्सेप्ट समजल्या। आता एक्झॅक्ट ते कसं कॉन्कॅट करायचं आणि फॉर लूप घ्यायचा। फॉर लूप का घ्यायचा, कारण आपल्याला काय करायचं, OLLEH प्रत्येक कॅरेक्टर साठी आपल्याला हे कॅरेट फंक्शन कॉल करायचं। यात फक्त काय करायचं, इंडेक्स व्हॅल्यू न टाकता एक व्हेरिएबल द्यायचा। व्हेरिएबल कशासाठी, तर ह्या व्हॅल्यू प्रत्येक वेळेस चेंज व्हाव्या त्यासाठी व्हेरिएबल द्यायचा। मग काय करायचं, फॉर लूप एक घ्यायचा, फॉर इंटिजर i इज इक्वल टू, आता i ची व्हॅल्यू एक्झॅक्ट काय असणार आहे, प्रत्येक वेळेस ह्या कॅरेक्टर्स आहेत ना, नंबर ऑफ कॅरेक्टर्स चेंज होणार आहेत, म्हणजे व्हॅरी होणार आहेत। मी हॅलो घेतले, तुम्ही गुड मॉर्निंग घ्या, काही घेऊ शकताय। मग ते स्ट्रिंग आहे ना आपल्याला रिव्हर्स करायचे। मग रिव्हर्स करताना आपल्याला काय करायचे, एक्झॅक्ट लेंथ फाइंड आउट करून लास्ट इंडेक्स व्हॅल्यू फाइंड आउट करायची। लेंथ कशी फाइंड आउट करायची, इंटिजर लेंथ इज इक्वल टू str डॉट लेंथ, हे फंक्शनला कॉल करायचं। हे लेंथ फंक्शन काय करणार आहे, जेवढे नंबर ऑफ कॅरेक्टर्स असणार आहे ना तेवढी लेंथ आहे ना ते रिट्राय करून देणार। आता ह्याची लेंथ काय असणार आहे, 5 असणार आहे। 5 कॅरेक्टर्स आहेत म्हणून 5 लेंथ असणार आहे। मी मगाशी सांगितलं कॅरेट फंक्शन काय करते, इंडेक्स व्हॅल्यू रिटर्न करते, म्हणजे आपल्याला इंडेक्सशी कनेक्ट राहायचं आहे। मग काय होणार आहे, ही लेंथ व्हॅल्यू आणि इंडेक्स व्हॅल्यू काय असणार आहे रे, लेंथ काय 5 आणि लास्ट इंडेक्सची व्हॅल्यू काय, लेंथ -1 असणार आहे। बघा 0 1 2 3 4, आले लक्षात। मग काय करायचं, इथं लेंथ -1 असं मेन्शन करायचं। नंतर काय करायचं आहे, लेंथ -1 पासून म्हणजे लास्ट इंडेक्स पासून 0th इंडेक्स पर्यंत जायचं आहे, म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0। लास्ट पासून 0 पर्यंत यायचं आहे, म्हणजे मायनस मायनस करत व्हॅल्यू जायचं आहे, म्हणजे काय करायचं, i मायनस मायनस। आले लक्षात। ह्या टाइप मध्ये फॉर लूपचं लॉजिक टाकायचं। फॉर लूपचं लॉजिक टाकल्यानंतर ही व्हॅल्यू, हे स्टेटमेंट तिथं मेन्शन करायचं। स्टेटमेंट कसं असणार आहे, str डॉट charAt ऑफ i, हे टाकलं। आता आपल्याला काय करायचं, ती 1 बाय 1 व्हॅल्यू लास्ट इंडेक्सची जी काय कॅरेक्टर व्हॅल्यू आलेली आहे ना, ती व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून ते अपेंड करत जायचे। अपेंड करताना ते स्टोअर करताना एक व्हेरिएबल घ्यायचा, स्ट्रिंग रिव्हर्स। रिव्हर्स व्हेरिएबल घेतला, ब्लँक व्हेरिएबल घ्या। ब्लँक व्हेरिएबल घेतल्यानंतर इथे काय करायचं, रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स प्लस str डॉट charAt ऑफ i, बस एवढं लॉजिक। नंतर काय करा, सिस्टम डॉट आउट डॉट println yes रिव्हर्स REV, रिव्हर्स हे प्रिंट करा, बस एवढंच लॉजिक आहे। बघा हे लॉजिक इम्प्लिमेंट होते का नाही, ट्राय रन करून कायम बघायचं। इंटिजर i इज इक्वल टू लेंथ -1, लेंथची व्हॅल्यू 5, 5 - 1 4, i ची व्हॅल्यू काय आली 4, 4 इज ग्रेटर दॅन 0, कंडिशन ट्रू। फॉर लूप मध्ये आलो, रिव्हर्सची व्हॅल्यू काय, ब्लँक व्हॅल्यू आहे, रिव्हर्स प्लस ब्लँक प्लस म्हणजे काहीच नसणार आहे, प्लस charAt ऑफ i, i ची व्हॅल्यू काय, 4th इंडेक्सची व्हॅल्यू काय 0, सॉरी ओ व्हॅल्यू स्टोअर झाली, कशात स्टोअर झाली, ह्यात। हे रिटर्न करते रिव्हर्स प्लस ओ, म्हणजे रिव्हर्स मध्ये काय असणार आहे, ओ असणार आहे। ओ आल्यानंतर इथून कंट्रोल i मायनस मायनस, i ची व्हॅल्यू काय होणार आहे, 4 च्या जागी आता 3,
3 झाल्यानंतर 3 इज ग्रेटर दॅन 0 कंडिशन ट्रू. परत फॉर लूप मध्ये आलो, रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू ओ प्लस str डॉट कॅरेट ऑफ थर्ड इंडेक्सची व्हॅल्यू काय असणार आहे एल. एल हे कॉन्कॅट होणार म्हणजे ओ एल. येते लक्षात. ह्याच्यानंतर परत इथून कंट्रोल इकडे येणार आय मायनस मायनस आय ची व्हॅल्यू काय होणार 2 इज ग्रेटर दॅन 0 कंडिशन ट्रू. फॉर लूप मध्ये आलो, रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स. रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू आहे रिव्हर्स प्लस कॅरेट ऑफ आय. आय ची अपडेटेड व्हॅल्यू काय 2 म्हणजे स्ट्रिंग मधल्या सेकंड इंडेक्सची व्हॅल्यू एल. एल ही व्हॅल्यू इथे ऍड होणार ओ एल एल ही व्हॅल्यू स्टोअर होणार. स्टोअर कशात होणार आहे रिव्हर्स मध्ये. रिव्हर्स मध्ये स्टोअर झाल्यानंतर इथून कंट्रोल आय मायनस मायनस आय ची व्हॅल्यू काय होणार आहे 1 इज ग्रेटर दॅन 0 कंडिशन ट्रू. परत फॉर लूप मध्ये आलो, रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स प्लस, आता रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू ही आहे रिव्हर्स प्लस कॅरेट ऑफ आय. आता आय ची व्हॅल्यू काय 1 म्हणजे ही इंडेक्स व्हॅल्यू ई. ई इथं अटॅच होणार. अटॅच झाल्यानंतर ओ एल एल ई हे अपडेटेड रिव्हर्सची व्हॅल्यू असणार आहे. नंतर परत इथून कंट्रोल आय मायनस मायनस ला जाणार, आय ची व्हॅल्यू 0 होणार. 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 कंडिशन ट्रू होणार. परत फॉर लूप मध्ये आलो, रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू ओ एल एल ई प्लस str डॉट कॅरेट ऑफ 0th इंडेक्स. 0th इंडेक्सची व्हॅल्यू काय एच. एच म्हणजे काय येणार आहे आता रिव्हर्स मध्ये ओ एल एल ई एच. येते लक्षात. म्हणजे ही व्हॅल्यू ओ एल एल ई एच ही व्हॅल्यू रिव्हर्स मध्ये स्टोअर होणार. इथून कंट्रोल आय मायनस मायनस आय ची अपडेटेड व्हॅल्यू काय असणार आता 0 नाही -1. -1 इज इक्वल टू 0 ऑर ग्रेटर दॅन 0 कंडिशन फॉल्स होणार. फॉर लूप मधून बाहेर येणार. रिव्हर्सची अपडेटेड व्हॅल्यू काय ही ओ एल एल ई एच ती रिव्हर्स्ड व्हॅल्यू आहे ना ते प्रिंट होणार. आले लक्षात. या टाइप मध्ये कॅरेट फंक्शन थ्रू आपण काय करू शकतो स्ट्रिंग रिव्हर्स करू शकतो. सेकंड कन्सेप्ट बघा. सेकंड वे म्हणजे कोणता कॅर अरे. टू कॅर अरे हे फंक्शन आहे. हे काय करतंय जे काय स्ट्रिंग दिलेले str डॉट टू कॅर अरे ह्या स्ट्रिंग मध्ये जे काय व्हॅल्यू आहेत ना कॅरेक्टर ते 1 बाय 1 एका अरे मध्ये स्प्लिट करून देणार आहे. म्हणजे काय होणार आहे एच ई एल एल ओ ह्या टाइप मध्ये स्टोअर होणार आणि ते रिटर्न केल्यानंतर एका कॅरेक्टर अरे मध्ये स्टोअर करायचं. येते लक्षात. फॉर एक्झाम्पल स्कॅर सी एच इज इक्वल टू हे असं केल्यानंतर काय होणार आहे हे हॅलो मध्ये स्टोअर होणार. एका अरे मध्ये हे हॅलो स्ट्रिंग आहे ना ऍज अन कॅरेक्टर अरे म्हणून स्टोअर होणार. स्टोअर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हेच लॉजिक इम्प्लिमेंट करायचं आहे. लॉजिक इम्प्लिमेंट करताना फक्त काय करायचं आहे बघा. कन्सेप्ट खूप सिंपल आहे. हे रिमूव्ह करतो मी. ह्याच्याकडे ते लक्ष देऊ नका. आपल्याला काय करायचं आहे str डॉट टू कॅर अरे कॅर सी एच कॅर स्मॉल कॅर सी एच इज इक्वल टू हे केल्यानंतर फक्त काय करायचं फॉर लूप घ्या. फॉर इंटिजर आय इज इक्वल टू LTH-1 आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आय मायनस मायनस लास्ट इंडेक्स पासून आपण 0th इंडेक्स पर्यंत जायचं म्हणून हे आय मायनस मायनस घ्या. इथं फक्त काय करा रिव्हर्स इज इक्वल टू. आता ह्या कोड कर लक्ष देऊ नका. हा नाही कोड म्हणून समजा. हा रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स प्लस काय करायचं आपल्याला CH ऑफ आय हा अरे फक्त इथं मेन्शन करा. इथं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन रिव्हर्स हे प्रिंट करा. रिव्हर्स्ड व्हॅल्यू आहे ना ते प्रिंट होणार आहे. येतं लक्षात. हा एक वे. आणि अजून एक वे कोणता स्ट्रिंग बफर या क्लास मध्ये एक रिव्हर्स मेथड आहे. रिव्हर्स मेथड डायरेक्ट रिव्हर्स मेथड कॉल करायची. तर कशी करायची लक्ष द्या. मी इथलं रिमूव्ह करतोय. स्ट्रिंग बफर stb इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग बफर आणि इथं काय स्ट्रिंग पास करा. जे स्ट्रिंग रिव्हर्स करायची आहे ना ती स्ट्रिंग पास करा. म्हणजे स्ट्रिंग बफरच्या ऑब्जेक्ट मध्ये ती स्ट्रिंग स्टोअर झाली. स्टोअर झाल्यानंतर फक्त काय करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि stb डॉट रिव्हर्स या फंक्शनला कॉल करा. हे फंक्शन काय रिटर्न करणार आहे जी काय स्ट्रिंग दिलेली आहे ना ती स्ट्रिंग रिव्हर्स करून रिटर्न करून देणार आहे. रिटर्न केल्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन काय करणार आहे ते व्हॅल्यू डिस्प्ले करणार आहे. ह्या टाइप मध्ये 3 वे आहेत. समजले 3 वे. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.